हॅलो फ्रेंड्स. सो आज आपण या व्हिडिओमध्ये क्रिया शरीरमधील आपला जो ओज आहे, ओके, सो तो टॉपिक बघणार आहोत. सो सर्वात आधी जर चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण या चॅनलवर तुम्हाला BAMS रिलेटेड ईच अँड एव्हरीथिंग तुम्हाला कंटेंट इथे मिळणार आहे. ओके, आपल्या ऑलरेडी फर्स्ट इयरच्या प्लेलिस्ट आहे 5 सब्जेक्टच्या, तुम्ही त्या जाऊन बघू शकतात. ओके, सो बघा आता ओज आपण याआधी 7 धातू बघितलेले आहेत, राईट. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, राईट. सो आता जो ओज आहे, ओके, सो तर सर्वांना माहित असेल आता ओज म्हणजे काय. तर बेसिकली वेगवेगळ्या आचार्यानुसार याची वेगवेगळी याला म्हटलेलं आहे की सपोज ओज म्हणजे काय, तर हे जे 7 धातू आहेत त्यांचा सार, ठीक आहे. किंवा ओज म्हणजे त्याच्यामध्ये सर्व जे धातू आहे, ओके, त्यांचं बल असेल किंवा शरीराचं जे बल आहे तर ते ओजामध्ये स्थित असतं, असं आपल्याला सांगितलेलं आहे आयुर्वेदानुसार. ओके, सो ओज हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे टॉपिक. ओके, याचा आपल्याला SAQ येऊ शकतो किंवा LAQ देखील येऊ शकतो. सो याचं आपल्याला सर्व माहीत असणं गरजेचं आहे, राईट. आणि याच्यात कोणाला नोट्स पाहिजे असतील तर त्यांनी मला खाली दिलेल्या स्क्रीनवर व्हॉट्सॲपवर मेसेज करायचा आहे, तुम्हाला PDF फॉर्ममध्ये नोट्स त्या मिळून जातील. ओके, सो बघा आता व्युत्पत्ती काय आहे, म्हणजे ओज या शब्दाचा अर्थ काय आहे. बघा आता श्लोक आहे, ऊर्जे बले बलोपश्च, हे ओज शब्दाचा अर्थ आहे. म्हणजे काय, तर ओज शरीरात बल निर्माण करणारा घटक आहे, राईट. म्हणजे आयुर्वेदाने असं म्हटलं आहे की आपल्या शरीरामध्ये जे काही बल आहे, राईट, म्हणजे ते काम करण्याचं असो किंवा बुद्धीचं असो, राईट. सो ते जे बल आहे ते ओजमुळे निर्माण होतं, राईट. सो नेक्स्ट आहे त्याची निरुक्ती. ओके, सो आता निरुक्ती काय आहे, तर ओज सर्व धातू सार स्वरूप, म्हणजे काय, तर ओज या शरीर घटकाची उत्पत्ती धातूवर अवलंबून आहे, राईट. रस आदी म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे धातू जेवढे उत्तम असणार, उत्तम सार तेवढे बळकट, ठीक आहे. म्हणजे हे 7 धातू जेवढे बळकट असतील तेवढाच तो ओज हा बळकट असेल आपल्या शरीरामध्ये. ओके, त्याचप्रमाणे शरीरात ओज चांगल्या प्रकारे उत्पन्न होतो. म्हटलं होतं की या 7 धातूंचा सार तोच ओज असतो, राईट. आता स्थान, आता ओज कुठे राहतं, तर आयुर्वेदाने सांगितलं आहे की ओज हे त्याचं मुख्य स्थान आहे हृदय, हार्टमध्ये राहतं आणि सर्व शरीरात. आता त्याच्यामध्ये सर्व शरीरामध्ये ते वहन करतं, राईट. आता ओजचे 2 टाईप्स आहे, परओज आणि अपरोज. परओज म्हणजे काय, तर श्रेष्ठ म्हणजे सुपेरियर ओज म्हणजे परओज, ते असतं हार्टमध्ये. आणि अपर ओज हे असतं आपल्या बॉडीमध्ये, ओके, होल बॉडीमध्ये पसरलेलं असतं ते, राईट. आणि ते सर्व शरीरामध्ये ते वाहत राहतं, कार्य करतं, राईट. तर बघा स्वरूप, आता याचं स्वरूप कसं आहे, ओज कसं दिसतं, तर याचा जो वर्ण आहे, जो रंग आहे तो किंचित लाल आहे आणि पिवळसर आहे, राईट. याचं स्वरूप कसं आहे, तर घृताप्रमाणे, जसं आपलं जे काही घृत आहे, तूप आहे, त्याची जशी कन्सिस्टन्सी असते तसं त्याचं स्वरूप आहे ओजाचं. याचा रस कसा आहे, चव मधुर आहे. याचा गंध कसा आहे, स्मेल आहे लाजागंधी, जो लाजा ते रेड कलरचा आपण म्हणतो. ओके, सो जो स्टॅम्पमध्ये यूज केला जातो, राईट. सो तो लाजागंधी ओज असा असतो, राईट. आता याचे गुण काय आहे, ओजाचे गुण, तर बघा गुरु शीत मृदू लक्षण बहल मधुर स्थिर प्रसन्न पिश्चिल स्निग्धम ओजो दशगुणम स्मृतम. हा श्लोक तुम्हाला पाठच पाहिजे, राईट. बघा आता याचे श्लोकामध्येच गुण दिलेले आहेत 10, टोटल 10 गुण आहे. गुरु, ओज कसा आहे, गुरु असेल, शीत आहे, मृदू आहे, श्लक्ष्ण आहे, बहल आहे, मधुर आहे, स्थिर आहे, ओके, स्थिर, प्रसन्न, पिश्चिल, स्निग्ध आहे, ठीक आहे. म्हणजे हे काय आहे, हे ओजाचे गुण आहेत, राईट. असं तुम्ही एकाखाली एक तिथे लिहू शकता याचं मिनिंग. ओके, आता ओजाचे कार्य काय आहे, म्हणजे ओज आहे आपल्या शरीरात, राईट. मग तो काय कार्य करतो मेनली. सो बघा हे सुद्धा श्लोक तुम्हाला पाठ पाहिजे. तत्र बलेन स्थिर अपचित मांसः अपरतिघात स्वरवर्ण प्रसादो आत्मकार्य भवती. म्हणजे काय, तर ओज काय करतो, तर शरीराची झीज कमी करते. ओजामुळे शरीराची झीज कमी होते जर ओज बळकट असेल तर. आणि मांस धातूचा उपचय होऊन स्थिरता प्राप्त होते, तर मानसिक विचारात स्थिरता येते, राईट. मानसिक विचार आपले स्थिर राहतात, असं आपण काही वाईट साईड किंवा आपले विचार असे फ्लेक्झिबल फ्लक्च्युएट होत नाही, राईट. स्वर वर्ण प्रसन्न असतात, म्हणजे आपला जो स्वर आहे, आवाज, आणि वर्ण आहे, कांती चेहऱ्यावरची ती तेजमय असते, राईट. ध्यानेंद्रिय व कर्मेंद्रिय यांची कामे योग्य प्रकारे होते,
राईट. म्हणजे ओज हा बेसिकली काय कार्य करतो, तर सर्व गोष्टी चांगल्या ठेवतो बॉडीतल्या. ओके. नंतर आहे ओजाचे प्रकार. कोणता आहे? परओज आणि अपरोज. राईट. परओज कुठं असतो? हृदयामध्ये स्थित असतो. राईट. हृदयामध्ये असणाऱ्या ओजाला परओज म्हणतात. आणि सर्व शरीर हे अपरोजाचे स्थान आहे. राईट. प्रमाण काय आहे परओजाचे? 8 बिंदू एवढे. 8 बिंदू जसे असतात तेवढे त्याचे प्रमाण आहे. आणि अपरोजाचे अर्धा अंजली प्रमाण आहे. राईट. अपरोज हा नाश झाल्यास काय होतं? मृत्यू होऊन जातो, म्हणून हा श्रेष्ठ आहे. तर अपरोजाला बलैशिक म्हटले आहे. राईट. आता ओजो व्यापद लक्षणे म्हणजे काय, तर ओज धातू किंवा दोषाबरोबर संयोग होतो. राईट. सपोज आपल्या बॉडीत ओज आहे आणि दोष धातू पण आहे, मग याच्यासोबत जर ओजाचा संयोग झाला, एकत्र झाले, तर काय होईल? श्लोक पाठ करायचा आहे. शब्दगुरु गात्रता वात शोफ वर्ण भेदो ग्लानी तंद्रा निद्रा स्तंद्राचं व्यापनते. म्हणजे काय होईल? शब्दगुरु गात्रता, शरीर जड होईल, शरीरावर पायावर शोफ येणे म्हणजे सूज येणे, वर्ण बदलून त्वचा निस्तेज होईल, आनंद येणार नाही आपल्याला कोणत्याही कामात, ज्ञानेंद्रियाची अकार्यक्षमता वाढते, सतत आपल्याला झोप येत राहते. समजून जायचं की ओज हा दोष धातू सोबत त्याचा संयोग झालेला आहे, दूषित झालेला आहे. आता ओज विस्रव लक्षणे म्हणजे ओज आघात झाल्यावर काय होईल, तर काय होईल? सांध्यामधील ताकद कमी होईल, अंग गळून जाईल, दोषामुळे ओज धातूमधून बाहेर पडेल आणि पचन श्वसन आदी सर्व शारीरिक क्रियामध्ये अडथळा येईल. ठीक आहे. आता ओज क्षय लक्षणे काय आहे? बिभेती दुर्बलो अभिक्ष्णा ध्वायती तथितेंद्रिय दूरछायो दुर्मना वृक्षक्षमाश्च एव ओजस क्षय. म्हणजे काय होईल, तर दुर्बल होईल व्यक्ती, परत त्याला भीती वाटेल सतत, परत सतत चिंता करेल तो. राईट. आणि ध्यानेंद्रिय अकार्यक्षम होतील त्याचे, आणि मनोबल कमी होईल. ठीक आहे. आणि धातुस्नेह कमी होईल आणि शरीराचे अवयव हे वृक्ष होतील. सो हे काय आहे? ओजाक्षयाचे लक्षणे. ठीक आहे. सो आपल्याला हे मेन आहे, ह्या 3 गोष्टी: ओजक्षय, ओज विस्रव लक्षणं आणि ओज व्यापद लक्षणं. ठीक आहे. सो एवढंच आहे ओजामध्ये. एवढं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, पेपरमध्ये लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. याच्या नोट्स तुम्हाला मिळून जातील. ओके. थँक्यू.